नमस्कार. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे. स्वतःच्या राहत्या घरातूनच बाहेर काढून महिलेचा छळ होत असल्याची घटना शहरातील तपोवन या भागात घडली आहे. मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार शहरातील तपोवन परिसरातील सूर्यनगर एसटी कॉलनीमध्ये राहणाऱ्या सुरेखा शिंदे यांच्या राहत्या घराशेजारी राहणारे गुंड कैलास जाधव, करण जाधव, बबन जाधव, बंटी जाधव आणि त्यांच्या इतर सहकारी मिळून या महिलेच्या घरावर काही दिवसांपासून बळजबरीनं कब्जा करण्याच्या प्रयत्नात होते. तेवढेच नाही तर 24 तारखेला सुरेखा शिंदे यांच्या घरात या व्यक्तींनी मारहाण करत त्यांना घराच्या बाहेर काढलंय. या प्रकरणी सुरेखा शिंदे यांनी कैलास जाधव, करण जाधव, बबन जाधव, बंटी जाधव आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु आजपर्यंत या गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्यानं अखेर सुरेखा शिंदे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदन दिलंय आणि न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू असं देखील या निवेदनात म्हटलंय. आम्ही सूर्यनगर एसटी कॉलनी तपोवन रोडला राहतो. मी आणि माझा मुलगा. माझे मिस्टर 2020 मध्ये वारलेले येतो. तर मला जो लोक त्रास देत आहेत ना, तर त्याचं नाव आहे कैलास जाधव. तर त्याने मला ना घरातून काढ निघ म्हणतोय तो मला. तर आम्ही न जाता तर त्यांनी 7-9-10 लोकांना आणून आम्हाला हाणमार केलेली आहे. तर ते 9-10 लोकांचे पण माझ्याजवळ नाव येतं आणि व्हिडिओ पण आहे त्यांचावाला. तर जर आता आम्ही DSP सरांना बोललेलो आहे, पण ते म्हणतात आता तुम्हाला न्याय देऊ आम्ही, पण आतापर्यंत अजून काही त्यांच्यावर प्रोसेस झालेली नाही आहे. तर आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनला पण गेलो, पण त्यांनी बी काही कारवाई केली नाही. म्हणतात कारवाई केलेली आहे, वकील लावलाय, पण त्यांनी आम्हाला तेवढं बोललं का आम्हाला जा म्हणतात. ते पण आतापर्यंत त्यांना काही अटक वगैरे काही केलेली नाही आहे. तर तुम्ही कृपा करून आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची अपेक्षा आहे. कारण ते लोक आहे ना, 8-9 जणांनी आम्हाला हाणमार केलेली आहे, कोणी काही कारवाई केलेली नाही आहे. तर मग DSP सरांना एवढंच आमचं विनंती आहे की त्यांच्यावर कारवाई व्हा आणि त्यांना सजा भेटावी. आमची एवढी विनंती, एवढी तुम्ही मान्य करावा, नाहीतर मग आम्हाला उपोषणाला बसावं लागेल. मग जर आम्हाला न्याय भेटत नसला तर. मी महेश सुरेश शिंदे. आम्हाला हाणमार झाली होती. 24 तारखेला धमकी दिली, लाथाबुक्क्याने हाणलं, माझ्या आईला हाणलं, माझ्या आजीला हाणलं, मलाही हाणलं. आणि त्यांनी कैलास जाधव, बबन जाधव, बंटी जाधव, करण जाधव या सर्वांनी नाही का हाणमार करून गेले. तर आम्ही तोफखाना पोलीस स्टेशनलाही गेलो होतो. तर तिथं काही अजून कारवाई केलेली नाही आहे. आम्ही DSP साहेबांना भेटलो, तर ते म्हणले की आम्हाला भेटून जाईन, न्याय मिळून जाईन. आम्ही जर नाही भेटला तर आम्ही उपोषणाला बसू. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर.